इयत्ता 5वी स्कॉलरशिप या मालिकेमध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक पेपर दिला जातो। सकाळी दिलेला पेपरचा संध्याकाळपर्यंत सोडवण्यासाठी कालावधी दिला जातो। संध्याकाळी त्या पेपरचं उत्तरपत्रिका आणि सोल्युशन ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतलं जातं। या ठिकाणी अकॅडमीच्या मुलांना 4:30 ते 6 सोडवण्यास वेळ दिला जातो आणि त्यानंतर त्यांचं सोल्युशन घेतलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप ऑनलाईन पेपर क्रमांक 15 या पेपरचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत। उपसून काढायला लागते। तर मराठी राष्ट्रध्वज हे राष्ट्रभावना व्यक्त करणारे व राष्ट्रीय आदर्शाचे स्मरण करून देणारे प्रतीक आहे। राष्ट्रध्वज राष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेची व तेजस्वी पराक्रमाची स्मृती राष्ट्रध्वजाने जनतेत रुजते। आवाज राष्ट्रध्वज हा प्रत्येक राष्ट्राचा मानदंड असतो। त्याविषयी नागरिकांच्या मनात आदराची व पावित्र्याची भावना असते। कोणीही राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असा दृढ संकेत प्रत्येक देशात पाळला जातो। आपल्या राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी 3.2 या प्रमाणात असते। ध्वजावर केसरी, पांढरा, हिरवा या 3 रंगाचे पट्टे आहेत। स्वातंत्र्यापूर्वी त्यावर मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे चरख्याचे चित्र असेल। स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेने मान्यता दिल्याप्रमाणे राष्ट्रध्वजावर मध्यभागी अशोक चक्र चिन्हांकित केले। पूर्वी तिथं चरखा होता। 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजाचा स्वीकार भारतीय संविधान समितीने केला। राष्ट्रध्वज आपल्या स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे। राष्ट्रध्वजाच्या 3 रंगापैकी केशरी रंग हा त्याग, शौर्य, धैर्य याचे प्रतीक आहे। हा रंग सूर्याच्या तेजस्वितेशी नाते सांगतो। शुभ्र पांढरा रंग शांती व सत्य याचा आदर्श ठेवण्यास प्रवृत्त करतो। हिरवा रंग समृद्धी, श्रद्धा याचे द्योतक असून निसर्गाशी व भविष्य दृढ नाते दर्शवतो। पांढऱ्या रंगावर निळे अशोक चक्र हे गतिमानतेचा व विश्वशांतीचा संदेश देते। या चक्राला 24 आरे आहेत। दिवस रात्रीच्या 24 तासाचे ते प्रतीक आहे। पांढऱ्या रंगावर निळे अशोक चक्र काय संदेश देते? गतिमानतेचा व विश्वशांतीचा संदेश। इथं पर्यायामध्ये काय? गतिमानतेचा व विश्वशांतीचा संदेश। राष्ट्रध्वजाविषयी योग्य वाक्य कोणतं? हे सगळं योग्य अयोग्य प्रत्येक पाहायचं। राष्ट्रध्वज हे राष्ट्रभावना व्यक्त करणारे व राष्ट्र आदर्शाचे स्मरण करून देणारे प्रतीक आहे। बरोबर। राष्ट्रध्वज हा प्रत्येक राष्ट्राचा मानदंड असतो। बरोबर। राष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेची व तेजस्वी पराक्रमाची स्मृती राष्ट्रध्वजाने जनतेत रुजते। बरोबर। आणि त्याच्यावर सर्व पर्याय बरोबर। कोणत्याही उत्तर सर्व पर्याय बरोबर। कविता पा गात गाणे फिरे पाणी पाटातून खळखळ तृषा भागवी पिकांची छाया धरते आभाळ। पाटाचं पाणी वाहते आणि ते पाणी पिकांची तहान लागते। सोनसळी ताट दुले मोतियांच्या भारासले कुबेराचा ठेवा शेती रूप त्याचे रोज। शेतामध्ये जे पीक तयार झाले त्याची कणसं आहे। ही कणसं सोनसळी सोनेरी रंगाची पिवळ्या रंगाची असतात। त्यामुळे ते कुबेराचा ठेवा आहे त्याला म्हटलं। येता वाऱ्याची लहर सळसळ पानो पाणी सांगे गुज निसर्गाचे डोलून या नित्य काय। पिकं जेव्हा वाऱ्यावरती डोलतात तेव्हा त्याचं खूप छान वाटतं। ते तो पाखरांचा धावा किती हाकलावा त्याची अवखळ भेटू केले दाणे टिपती आधार। धान्य तयार झाल्यावर त्याच्यावरती पाखरं येतात खायला ज्वारीच्या याच्यावरती। मी त्यांना किती हाकले तरी धीरपणे ते येताना दाणे त्यातलं खातात। शिळ वाजनी तो वारा पक्षी पूजनाती करी अर्धपोटी कष्टात येते जगाया उभारी। आणि जे कंस तयार झालेले शेत तयार झालेले आहे वारा शिळ वाजवतो तर पक्षी कुजतात म्हणजे त्यांचं कुंजन चाललेलं असतं म्हणजे कुजून त्याला पक्ष्यांची किलबिल म्हणतो आपण। अर्धपोटी कष्टाची जगाला या जगा उभारी येते असं इथं कवितेत म्हटलेलं आहे। वरील कवितेत तहान या शब्दाचा समानार्थी शब्द तृषा। पिकातील दाणे कोण टिपत आहे? जाहिरात पाहत केस रूटची साथ केस गळण्यावर मात।
5 समस्यापासून आला. गळणारे केस, दुतोंडी केस, कमजोर केस, कोंडा, वृक्षपण. दुतोंडी म्हणजे केसाला 2 फाटे फुटलेले असतात, असे केस असतात, त्याला दुतोंडी केस म्हणतात. गळतात, कमजोर केस होतात, म्हणजे कोंडा असतो, वृक्षपणा केस असतो. हे सगळ्यावरती उपाय केशरोग. C55 केशरोग MIDC धुळे. इथं रूट हेअर ऑइल. केशरोग ही कंपनी खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? धुळे. केशरूट आपणास कोणत्या समस्येपासून आराम देते? गळणाऱ्या केसापासून, दुतोंडी केसापासून, कोंड्यापासून. सर्व पर्याय. सोबतच्या चौकोनातील शब्दांची जात खालीपैकी कोणती? साहसी, गोड, आळशी, कर्कश, सुंदर. सुंदर मुलगी, कर्कश आवाज, आळशी मुलगा, साहसी प्रणय, गोड बातमी. ही सगळी काय विशेष. खालीपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग याची अयोग्य जोड. मोर, वरील नाही, नवरा बायको. बरोबर आहे. सेवक, सेविका, लेखक, लेखिका. प्रियांका जेवण, काय वर्तमान काळी पाहिजे. प्रियांका जेवण करीत आहे. करील म्हणलं की कोणता काळ होईल? भविष्यकाळ. करीत होती, करीत होती म्हणजे भूतकाळ. करीत असेल भविष्य. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरा? प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज आहे. त्यामध्ये काय पाहिजे? स्वल्पविराम. एकाच अर्थाचे असे जे शब्द आहे, एकाच प्रकारचे आहे. पुढील वाक्यातील उद्देश भाग कोणता? जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. क्रियापद आहे कोणतं आहे? आहे म्हणजे असणे. असणारी राजधानी असणारी जयपूर. उद्देश काय? जयपूर. विधेय काय? ही राजस्थानची राजधानी आहे. हे उद्देश फक्त जयपूर येणारे. पर्याय क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय पूर्ण करा. टिंबटिंब हा सण जानेवारी महिन्यात येतो. या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून एकमेकांना टिंबटिंब देतात. या सणाला टिंबटिंब उडवतात. नाराजी दाखवणे या आताचा मागचा प्रचार. नाराजी दाखवणे म्हणजे तोंड फिरवणे, म्हणजे नाराज होणे, म्हणजे त्याला तोंड फिरवणे. तोंड वाजवणे म्हणजे, तोंड वाजवणे म्हणजे काय? खूप बडबड करणे. मम्मी तोंड वाजवत बसते. मम्मीने तोंड वाजवलं म्हणजे तिने खूप गोंधळ केला, म्हणजे तुम्हाला खूप कावली, म्हणजे रागवली म्हणजे. तोंड दाखवणे म्हणजे शाळेत आल्याला मी मम्मीला तोंड दाखवलं, खेळायला गेलो, असं अर्थ वाक्याचा उपयोग करू शकता. तोंड दाखवणे म्हणजे आलेल्याचे आलेलं समजून घे. तोंड सुख घे, तोंड सुख घेतलं. खूप लाखोली शिव्याची लाखोली वगैरे वाढणं अशा पद्धतीनं की खूप बडबड करणे अर्थाने. आणि तोंड फिरवणे म्हणजे नाराज. सोप्याच्या चौकटच्या अक्षर पासून तयार होणाऱ्या म्हणीमध्ये ज्या प्राण्याचा उल्लेख आला त्या प्राण्याची लिंग होते. म्हण कोणती होते पहा? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. त्यातला बैल या प्राण्याचा लिंग बैल म्हणलं की कोणतं एक. काही वाक्यातील अधोरेखित शब्दाचा पर्यायी मराठी शब्द कोणता? भारताने अग्नी 2 या सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण केले. उपग्रह. खालीपैकी अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? कानन म्हणजे अरण्य, बिपिन म्हणजे आनंद म्हणजे विस्त, आनंद म्हणजे अग्नी, विस्त, वन म्हणजे अरण्य. खाली परंतु विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी. सुरुवात, बरोबर आहे का? प्रकाश, बरोबर आहे का? अपेक्षित, अनपेक्षित, उपेक्षित नाही. प्रामाणिक, अप्रामाणिक. आणि जोड शब्द कोणता नाही? दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात. चेष्टा, मस्करी. जोड शब्द चेष्टा वेगळा, मस्करी वेगळा. दम दाटी, भाकर चपाती,
दान धर्म. आता भाकर चपाती आहे. भाकर भाकर कांदा, भाकर तुकडा, कांदा भाकर, चटणी भाकर आहे, कांदा भाकर आहे, भाकर तुकडा आहे. भाकर चपाती हा जोड शब्द नाही. संतोष हा खूप दान धर्म करणारा व्यक्ती आहे. या वाक्यात अधोरेखित शब्द समूहाबद्दल एक शब्द. खूप दान धर्म करणारा दानशूर. गोठा हा निवारा खाली कोणत्या प्राण्याचा आहे? गाईचा, घोड्याचा, काय असतो? मला अपेक्षित आहे. नुसतं गाईचा गोठा, घोड्याचा, तबेला, बैलाचा, म्हशीचा, म्हणजे इथं गो सोडून अ क ड पर्याय कोणता येईल? पर्याय क्रमांक. झाड, झेंडू, झाडू, झापक हे शब्द वर्णानुक्रमे मांडले असतात तिसऱ्या क्रमांकात. पहिला अक्षर काय? ज ज ज ज. आता याच्यावर मिळवता. मग याला कोणती आकार चिन्ह स्वर जोडलेले त्याच्यावरनं पाहू. त्यांचा नुसता झचा येईल. नुसता झचा आहे का कोणता? नाही. नंतर येईल जहा 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 जहा. आता नंतर किती? आता हे झे हे 4 नंबरला जाणार. हे झा 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 वरनं बघितलं तर एक 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 एक. आता एक कोणाला येतं, 2 कोणाला येतं, 3 कोणाला येतं. कशावरनं काढायचं? दुसऱ्या अक्षर. दुसरा अक्षर काय येतं? ड. इथं दुसरा अक्षर दू. ड ला दुसरा होता. इथं दुसरा अक्षर पहिल्यांदा काय? क ख ग घ घ च छ ग ग ट ठ ड. ड नुसता ड आणि डू. अगोदर काय येईल? नंतर येईल रू. म्हणजे 1 नंबरला झाकर, 2 नंबरला झाड, 3 नंबरला झाडू, 4 नंबरला आपल्याला विचारले 3 नंबरला झाड. दंड या शब्दाचे 2 वेगळे वेगळे अर्थ असणारा पद. दंडचे 2 वेगळे वेगळे अर्थ. एक दंड म्हणजे आपला दंड, दुसरा म्हणजे हा दंड. हा शिक्षा म्हणजे कुठलाही पर्याय. चला पुढे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खालील कोणता पुरस्कार दिला जातो? साहित्यामध्ये सर्वात मोठा पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ. हा वीरतेचा सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे रे? परमवीर चक्र. आणि भारताचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? हा राष्ट्रीय वीरता पुरस्कार कोणाला दिला जातो? मुलांना. ज्या मुलांनी शौर्याची कामगिरी केली का नाही, त्या हल्लीला बघा, हल्लीनं बहिणीला तिच्या वाघाच्या तावडीतनं वाचवलं, तिला राष्ट्रीय वीरता पुरस्कार. म्हणजे लहान मुलं जे एखादी शौर्याची कामगिरी करतात त्यांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार. अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो? खेळाडू. आणि त्यांच्या गुरुला कोणता दिला जातो? द्रोणाचार्य पुरस्कार गुरुला. खेळाडूला खेळामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? आणि अजून दुसरा आहे खेलरत्न पुरस्कार. त्याचं पूर्वी नाव काय होतं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता नाव बदललं. आता काय नाव दिले त्याचं? खेलरत्न. म्हणजे नाव आहे कुठल्या तर खेळाडूचं. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. पूर्वी त्याचा राजीव गांधी होता, आता त्याचा मेजर ध्यानचंद पुरस्कार. हा खेळामधला सर्वोच्च पुरस्कार. ओके. अशोक चक्र वीरतेमधला आहे. चला गणित सदुस. आता ही फळ्यावरती घेऊया आपण. काय लाईट लाव. पलीकडल्या वर्गात घेऊया. 67 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहा? सव्वीसावा पाठ. त्याची कोड कशी होते? 50 अधिक 10 अधिक 7. 50 कशी लिहितात?
एल. 10 कसे लिहितात एक्स. 7 कसे लिहितात बी. 67 पर्यंत येईल. पुढे 27 वा 27 कोटी 7,15,002 काय लिहायचं कोलाहल. कोटी किती आहे 27 कोटी 27 कोटी. 7 लक्ष कसे द्यायचे 0,7 हजार किती 15,000 आणि पुढे शतकामध्ये द्यायचे 15,002 आहे फक्त. इथं 3 अंकी पाहिजे शतकाच्या घरामध्ये 2 कसे घ्या 0,0,2 कधी चुकणार नाही आपल्याला असं वापरलं तर. चला 28वा प्रश्न 7 7 स्टार 4 स्टार 5 1 3 या सगळे स्टारच्या जागी समान असून अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीचा फरक 6,93,000 याच्या खाली द्यायचा 6,93,000 असा. म्हणजे दोन्ही स्टारच्या खाली जो अंक आलाय ना त्याला 9 ने भागायचं. 63 आला या 63ला 9 ने भागलं तर काय 7 किंवा इथं 5 होईल. परत सगळ्यात मोठं जे स्थान आहे तर अंक त्याने 1 वाढलं. इथं अंक कोणता आहे 6 मध्ये 1 वाढवला 7 तिथे 7 तिथे 7 या 7ची किंमत काय होईल 7 लाख. या 7ची किंमत 7,000. 6 ला 7 लाखात 7,000 गेले 6,93,000. फक्त इथं हे कच्चं काम मात्र पाहिजे तोंडी अजिबात करायचं नाही. इथं 6 दिसले की तरी 6 1 7 लिहून टाकलं एवढंच पाहिजे कच्चं काम. मी असं म्हणणार नाही तुम्हाला की या 7ची किंमत 7 लाख घ्या या 7ची किंमत 7,000 घ्या आणि मग त्याची वजाबाकी करा. किमान हे तरी कच्चं काम मला पेपरवर वहीमध्ये दिसलं पाहिजे. 29वा प्रश्न 6,9,0,4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी सम व लहानात लहान 4 अंकी सम. मोठ्यात मोठी पण पाहिजे सम आणि लहानात लहानची पण पाहिजे सम त्यांची बेरीज. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हणजे अंकांचा काय करावा लागतो उतरता 9 6 4 3 कसली झाली आहे का सम. आपल्याला कसली पाहिजे सम आहे का ते चालते का चालते. मोठ्यात मोठी आहे सम. आता लहानात लहान बनवायची तर अंकांचा चढता क्रम 0 4 6 9 पहिले ते 4 अंकी झाली का 4 अंकी बनवायची म्हणजे काय करावं लागेल 4 बाहेर काढावं लागेल. 4 बाहेर काढला तर काय होईल 4 बाहेर काढला 0 पुढे ढकलला पुढे 6 9 आहे का ही सम. सम बनवायची म्हणजे काय करावं लागेल हा सम अंक याच्यानंतरचा सम अंक हा एक तो बाहेर काढला पाहिजे आणि हा 9 पुढे टाकला म्हणजे काय होईल 4,096. काय म्हणले या मोठ्यात मोठी समान मोठ्यात मोठी लहानात लहान सगळ्यांची बेरीज. हा मोठ्यात मोठा बनवलेला 9,640 लहानात लहान 4,096. लहान वर खाली हे काय अडचणीचं नाहीये कोणत्या संख्येत कोणती याच्यात ही मिळवली का याच्यात ही मिळवली का फरक पडणार आहे का नाही. एककाची बेरीज 6 दशकाची 9 4 13 3 40 6 1 7 9 4 उत्तर किती येणार आहे 13,736 आहे का पर्यायामध्ये. आता चढत्या व उतरत्या क्रमाने या दोन्ही प्रकारचे दुसरे येणाऱ्या संख्येतील फरक. 35वा प्रश्न आता यांच्या संख्या लिहितो मी 52,867 या एका खाली एक मांडण्याच्या कच्चं काम करणं सोयीस्कर होतं. 53,683 57,434 59,006 आणि 54,140 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्या.
अगोदर चढत्या क्रमाने लिहिल्या. चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने पहिल्यांदा कसली पाहिजे सर्वात लहान. इथं हजार आणि दशहजारचं बघा. इथं 10,000 5 5 5 ह्याच्यावर तुलना कराय हजाराचं 52,000 53,000 57,000 59,000 54,000. सगळ्यात लहान 52,867. त्यापेक्षा मोठी 53,683. त्यापेक्षा मोठी 54,140. त्यापेक्षा मोठी 57,434. आणि सर्वात मोठी 59,006. हा चढता झाला. आता उतरता चढता लिहिला की उतरता त्याच्यावर लिहिता येतो. पुन्हा इकडे बघायचं बसायची गरज नाही. सर्वात मोठी 59,006. त्यापेक्षा लहान 57,434. त्यापेक्षा लहान 54,140. त्यापेक्षा लहान 53,683. आणि सर्वात लहान 52,867. काय म्हणजे चढता आणि उतरता क्रम लावल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणार. दोन्ही प्रकारात दुसरी येणारी 53,600 आणि 57,434. आणि याच्यातला फरक किती या दोघांची काय करावी लागणार आहे वजाबाकी. मोठी संख्या आहे 57,434. त्यातनं वजा करा 53,683. यांची वजाबाकी करा. 4 3 गेले 1. 3 8 जात नाहीये मनात सगळ्या गेल्या. 13 8 गेले 5. 4 7 जात नाहीये मनात सगळ्या गेल्या. 14 7 गेले 7. 7 4 गेले 3. परत किती आला 3,751. पर्याय क्रमांक 4. बोलत चला नुसतं लिहून घेणं महत्वाचं नाहीये तर त्याबरोबर ते समजून घेणं महत्वाचं. 41 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आता 41 ते 80 किती मूळ संख्या येतात. त्याला मूळ संख्याचा मोबाईल नंबर काय आहे काय म्हणून 1 ते 10 11 ते 20 21 ते 30 31 ते 40. इथे 41 ते 50 51 ते 60 61 ते 70 71 ते 80. ही किती संख्या येणार आहे हे तुम्हाला लक्षात येतं. आणि या मूळ संख्येची बेरीज करायची. किती संख्या येणार आहे म्हणजे या लक्षात घ्यायचं आपल्याला किती येणार आहे. आणि हे बरोबर 10 लिहिले तर हे मोजलं पाहिजे ना. एखादी राहून जाऊ शकते. चला 41चा पुढल्या सांगा मूळ संख्या 41 ते 80 पर्यंत. 41 करायची का 41 ते पहिला 1 ते 10 पर्यंतचे नंबर. 1 ते 10च्या दरम्यान म्हणलं तर 1 पण धरायचं नाही 10 पण धरायचं. 41 ते 80 म्हणजे 41 पण धरायचा. जर मी म्हणलं 41 ते 80च्या दरम्यान म्हणजे 41 पण धरायचं नाही 80 पण धरायचा. 41 ते 80 41 धरायचा 80 धरायचं. सांगा 41 43 47 या पहिल्या 3 झाल्या. 50च्या लाईन मधल्या 53 59 या 2 झाल्या. 61 67 या 2 झाल्या. 71 73 79 या 3 झाल्या. आपल्या बरोबर आल्या का एखादी राहून गेली नाही ना ही करू. हा चला याची बेरीज करूया. 9 3 12 13 27 20 9 29 31 30 10 40 43 44. याच्यावर तू पर्याय कट करता येतो का पहा. याच्यावर पर्याय कट करता येतो. सोडवणं म्हणजे याचा अर्थ डॉंकीवर करणं पण नव्हे. हे सगळं लिहिलं असेल एककाची बेरीज किती आली रे 4. कुठल्या पर्यायामध्ये 4 एकक झाली. दुसरा कुठला आलाय का पण फक्त इथं बेरीज पुन्हा एकदा चेक करा वाटलं. 7 आणि 3 10 होता 10 10 आणि 11 आणि 3 14 14 आणि 10 24 24 आणि 10
चौतीचं निदान थोड्या करायच्या 10-10च्या अशा. मी 9 1 10ची जोडी केली, 7 3 10ची जोडी केली, 10 10 20 आणि 10 30 आणि 10 40. तर बरोबर मी एक कसं 4 आहे ना. बाकीचं कुठलं मला अपेक्षित नाही, पण हे मांडून करणं गरजेचं आहे. मागच्या 4 7 6 7 14 7 21 21 4 25 6 30 37 37 10 47 47 4 51 4 55 4 उत्तर किती आलं 594. 1 ते 100 मध्ये शून्य नसलेल्या संख्या किती? आता शून्य असलेल्या संख्या सांगा. 32वा प्रश्न. 1 ते 100 मध्ये किती आहेत अंक? 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये संख्या किती आहे? 100. मग त्याच्यामध्ये शून्य नसलेल्या विचारल्या. मग शून्य असलेल्या संख्या किती आहेत सांगा? कोणकोणत्या? 10 20 30 40 50 60 70 80 100. किती झाले या? 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती असतात? 100. त्यातलं शून्य असणाऱ्या संख्या किती आहेत? 10 काढून टाकल्या किती राहिल्या? उत्तर काय येणार आहे? 33वा प्रश्न पहा. 0 4 5 हे अंक कमीत कमी एकदा वापरू. 0 4 आणि 5 हे कमीत कमी एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी. 5 अंकी पाहिजे. आता मोठी बनवायची असेल तर काय कराल? 3च अंक दिले, 5 अंकी बनवायचे म्हणलं काय करावं लागेल? मोठा अंक जास्त वेळा वापरावा लागेल, म्हणजे मोठा 2 वेळा अजून वाढवावा लागेल. म्हणजे कोणता होईल? 5 5 5 4 0 हे मोठ्यात मोठे. आता लहानात लहान बनवताना काय करावं लागेल? लहान अंक जास्त. लहान अंक 0 आहे. 0 0 0 4 5 किती अंकी झाली? आपल्याला किती अंकी पाहिजे? मग काय करावं लागेल? 4 बाहेर काढावं लागेल. 4 बाहेर काढला तर काय होईल संख्या? 4 0 0 0 5 काय झाली संख्या? 40,000. आणि यांची काय विचारले? बेरीज. 55,540 आणि 40,005 याची बेरीज करा. 55,540 आणि 40,005. 0 5 5 0 4 4 0 5 5 5 0 5 5 4 उत्तर काय येईल? 55,445 पर्याय क्रमांक 1. आता 34वा प्रश्न पहा आणि समजून घ्या. 6,340 दशक अधिक 454 शतक अधिक 34,000 हे कसं सोडवायचं लक्षात घ्या आणि याची बेरीज. आता सगळ्यात मोठं स्थान कोणतं रे? दशक आहे, शतक आहे, हजार आहे. 1000 पर्यंत घर आखली पाहिजे. मी तर घर आता एक दशक शतक हजार 10,000 लक्ष. आता लिहिताना सगळ्यात कोणत्या ओळीला चालत हे एवढे काय दशक आहे. 6,340 काय दशक. शेवटचा शून्य कुठं आला पाहिजे? दशकाच्या घरात. एवढे दशक आहेत म्हणून शेवटचा शून्य कुठं आला पाहिजे? दशकाचं घर कुठे आहे? याच्यामध्ये शेवटचा शून्य 6,340 मांडताना अशा पद्धतीनं मांडा. 6,340 काय झाले? दशक. त्याचे एकक केले तर काय होईल रे? एकापर्यंत शून्य दिला किती एकक झाले? किती झाले? 6,340 दशक म्हणजे 63,401. आता 454 शतक आहे. शेवटचा अंक कुठं आला पाहिजे? शतकामध्ये.
454 मधला 4 शतकामध्ये तर 454 हे मानले 454 शतक. आता याचे एकक करायचं म्हणजे काय केलं पाहिजे? एककामध्ये शून्य द्या. काय उत्तर? 45,040. पुढे आहे 34,000. मग अशी 34,000 मांडू का? काय मांडले हे मी? मांडले काय? शतकामध्ये किती झाले? 34 शतक झाले. आपल्याला 34 शतक सांगितले का? तर 1000 म्हणजे शेवटचा अंक कुठं पाहिजे? हजाराच्या घरात. म्हणजे 34,000 एकक केली तर त्याची 34,000 होतात. आणि याची काय करायची? एककाची बेरीज 0, दशकाची बेरीज 0, शतकाची बेरीज 8, हजाराची बेरीज 5 आणि 4 9 3 12 2 अचले 6 4 10 13 1 14. उत्तर किती आलं? 1,42,800 एकक. उत्तर किती आलं? 1,42,800. आता दशकात सांगायचं म्हणजे काय होईल? 14,280 काय? शतकात सांगायचं म्हणजे 1,428. कळलं का? ओके चला पुढचं. प्रश्न क्रमांक 35. 93,26,514 वजा 48 मध्ये चौपट दिलेली आहे. आणि इकडे दिलेलं आहे 7,598 बरोबर 44,28,916. आणि इथं काय विचारले त्यांनी? इथं शून्य दिले, इथं अंक येणार, ते चिन्ह नाही पडते. या संख्येतून ही संख्या वजा केली तर हे म्हणजे इकडं वजा येते, इकडे पाठवलं तर काय होतील? अधिक. आणि त्याच्यामध्ये हे अधिक येते, इकडे पाठवलं तर काय होतील? वजा. म्हणजे कसं सोडवलं काय? बा साध्या सोप्या भाषेत 9 4 गेले 5 राहतात. ओके, 9 किती गेल्यावर 5 राहतात? म्हणजे 9 5 गेल्यावर 4 राहतात. म्हणजे इकडं हे समजून कसं घेतं? एकाने केलं. आता इथं हे 4 इकडे, इथं 9 4 गेल्यावर 5 राहतात, पण इथल्या पुढल्या संख्येत त्यामुळे ते राहते. ओके, साधे एकांकी भाषेत जर केला आपण का 8 वजा चौकट बरोबर 3. आता हे तोंडी कळत आपल्याला की 8 किती गेल्यावर 3 जातात. ओके, हे कळत नाही, मग काय करायचं पहा, हे वजा आहे ते तिकडे पाठवतं काय होते? म्हणजे 8 मध्ये 8 बरोबर 3 मध्ये किती मिळालं? 8. हे सोप्या भाषेत काय करते? हे वजा आहे ते तिकडे पाठवले, तिकडे अधिक 3 आहे हे इकडे पाठवायचं. 8 वजा 3 बरोबर 14. लक्षात आली का पद्धत? काय करायची ते? हे जास्त अंकीमध्ये घ्यायचं नाही. हे गणित करताना छोट्या अंकामध्ये कुठला जो आहे ना एवढा घ्यायचा. 9 किती गेल्यानंतर 4 आहे. 9 किती गेल्यावर 4 आहे. तेच मी काय केलं, 9 4 गेल्यावर किती राहतात? अशा पद्धतीने समजून घ्यायचं. तशा पद्धतीने हे सोडूया. 93,26,000 सुटसुटीत अंक मांडायचे. 514 याच्यामधनं 44,28,916 वजा केले की हे उत्तर येणार. त्यातले या ठिकाणी कोणता अंक तेवढं आपल्याला बघायचं. पाहिजे वजा करते तुम्ही 4 6 जातात का? मनात सगळ्या देऊन टाका. 14 6 गेले 8 आहे. 1 2 जातात का? मनात सगळ्या देऊन टाका. 11 2 गेले 9 आहे. 5 10 जातात का? मनात सगळ्या देऊन टाका. 15 10 गेले 5 आहे.
6 9 जातात का मनाचा सगळ्या देऊन टाका 16 9 गेले 7 राहिले 2 3 जातात का मनाचा सगळ्या देऊन टाका 12 3 गेले 9 राहिले 3 5 जातात का मनाचा सगळ्या देऊन टाका 13 5 गेले 8 राहिले 9 5 गेले 4 इथे बघा 4 8 इथे काय आला 9 7 5 9 8 जिथं पण काय केलं आहे 9 येणार हे असं सोडवलं तर आणि तरच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येणार आहे तर कोणतीही पद्धत नाही पुढे 72,409 या संख्येपेक्षा 8,532 ही संख्या कितीने लहान आहे 72,409 प्रश्न क्रमांक 36 72,409 ही संख्या 8,532 ही संख्या मांडायला येणं अपेक्षित आहे 72,409 या संख्येपेक्षा 8,532 कितीने लहान आहे नेमकी करावी लागेल वजा 9 2 गेले 7 राहिले 0 3 जाते मनाचा सगळ्या देऊन टाका 10 3 गेले 7 4 मधून 6 जाते मनाचा सगळ्या देऊन टाका 14 6 गेले 8 2 9 जाते सगळ्या देऊन टाका 12 9 गेले 3 7 गेले 63,877 ने लहान आहे पर्याय क्रमांक पुढील पैकी गुणाकार कोणता गुणाकार 36 व 58 च्या गुणाकारा एवढा आहे 36 आणि 58 यांचा गुणाकारा एवढा कोणता गुणाकार येईल 36 आणि 58 पर्याय बघा 36 गुणिले 58 एवढा गुणाकार आहे का पर्यायामध्ये 36 गुणिले 58 कसे तसा असेल का नाही याचे आपल्याला फॅक्टर पाडायचा याचे फॅक्टर इथं 36 पहा पहिला पर्याय काय दिलाय 56 गुणिले 38 इथं 2 कमी केले इथं 2 वाढले असलं चालतं का त्याचे फॅक्टर पाडून केले याची निरपट केली याची दुप्पट केली चालते इथं नुसतं एवढं करून चालत नाही हे चुकीचं आहे दुसरा पर्याय 31 गुणिले 98 31 गुणिले 98 आता इथं गुणाकार करूनच बघितला पाहिजे इथं मला वाटत होतं की फॅक्टर पाडून होते का नाही इथे याचा गुणाकार केला पाहिजे गुणाकार करण्याची पद्धत शिकवतो मी इथं तुम्हाला 36 गुणिले 58 गुणाकार डायरेक्ट करण्याची पद्धत सर्वत्र गुणाकार करून चारही पर्याय आपल्याला चेक करावे लागणार आहे तर असं काय होत नाही म्हणजे इथं याची दुप्पट केली 58 ची दुप्पट 116 होईल 36 ची दुप्पट 18 होईल असं कुठं दिलेलं सर तिप्पट आहे की 58 ची तिप्पट आणि 36 ची 1/3 तिप्पट असं आहे का सर तिसरा पर्याय तशा पद्धतीने 36 ची 1/3 तिप्पट 12 आणि याची तिप्पट केली 58 ची तिप्पट 184 ही पद्धत दिली मला जे अपेक्षित होतं तेच आहे बोल त्यांची बेरीज सेम नाही तसं नाही चालत इथं बेरीज सेमच येते इथं 2 कमी केले आणि इथं 2 वाढवले बेरीज सेमच येते गुणाकार येणार आहे कसे करून बघू आपण तुझ्यासाठी ते करून बघू म्हणजे कोणा लक्षात ठेवा असं बेरीज सेम बघायची गुणाकार करून पण गुणाकार खूप अवघड आहे का बघा किती सोपा गुणाकार आहे 2 अंकीला 2 अंकीला गुण न करतो ओके पहा कसं करतोय या सरळ गुणायचं 8 48 4 आता एक तिरके गुणायचे याने याला तिरकं गुणायचं याने याला तिरकं गुणायचं 8 बाजूला द्या याचं तिरकं 5 बाजूला द्या याची बेरीज करा किती येते 58 58 8 मांडा आणि हे 5 हातच्या लागले आता सरळ गुणाकार करायचा पहिल्यांदा जसा सरळ केला होता तसा 5 त्रिक हातचे 9 5 20 किती आलं उत्तर
लक्षात आली का पद्धत गुणाकाराची? अवघड आहे का? सरळ एकदा गुणाकार करायचे, दोन्ही तिरक करायचे. सरळ गुणाकार करून जेवढे आजचे आले त्याच्यात तिरक गुणाकार करून आलेल्याची बेरीज करायची, एकक मांडायचा. बाकीचं आजच्या आले सरळ गुणायचं, त्यात हातचे घ्यायचे. आले लक्षात? आता 2038 का आहे तर 56 गुणिले 38 सरळ गुणाकार करा. 848 तिरका गुणाकार 45 असा तिरका 18 बेरीज किती येते? 4 12 4 1 5 1 6 62 800 6 सरळ गुणाकार करा. 15 6 येतं का माळवे? तू म्हणला ना मी तो बेरीज करायला सांगते, इथे बेरीज केली तर 94 येते, इथे बेरीज 94 येते, गुणाकार येतोय का? नाही. तर इथं काय असतं, याची निरपट केली तर याची दुप्पट, याची दुप्पट केली तर याची निरपट. असं आहे का? याची दुप्पट 72 आहे का? नाही. याची दुप्पट आहे का कुठं? इथं काय आहे, याची तिप्पट आहे, 58 ची तिप्पट 114. तर याची 1 अंश 36 3 भाग केला तर 1 भाग, 36 चे 3 भाग केले तर 12 होतं, त्यातला 1 भाग 12. आणि याची तिप्पट केली. इथं उत्तर न सोडवता केवळ एवढं बघून करायचं. गुणाकाराची पद्धत समजली का? ओके. वापरायची 3 अंकीला नाही, 3 अंकीला नाही पद्धत. 3 अंकीला 2 अंकीला गुणायची आपली आहे ती पद्धत वापरायची. तिथं उगाच जादा डोकं नाही करत, सांगते पण त्याला खूप डोकं समजणार नाही. आपल्याला आता एवढी पुरेशी झाली, जेवढं झालं ते 25% काम आपलं गुणाकाराचं सोपं झालं. तर असं होतं 30वा प्रश्न त्याला 8वीला सांगतो. 8वीची पोरं मोठी असतात, त्यांना ते समजतं. पुढील पैकी कोणता झाला? 38. एका खोक्यामध्ये 36 लाडू, याप्रमाणे काही लाडू 124 खोक्यात भरले असता 31 लाडू शिल्लक राहिले तर एकूण किती लाडू? एका खोक्यात किती सांगितलेत का? नाही. एका खोक्यात 36 लाडू, याप्रमाणे 124 खोक्यात भरले म्हणजे किती भरले? कसं काढा? कसं काढा? 124 गुणिले 36. एका खोक्यात 36 लाडू, याप्रमाणे 124 खोक्यात किती लाडू? 124 गुणिले 36. 36चा येत नाही पाडा, ठीक आहे. नाही आला गुणाकार करा. एककाने 6 चौक 24, 4 8 2 12 8 2 14, 4 8 6 6 6. आता दशकाने गुणायचे तेवढे दशक येणार मी. एककाने 0 द्या, पहिल्या हातचा काट मारा. 3 चौक 12 2 3 दुने 6 हातचा 1 7 3 1 3. यांची बेरीज करा. 4 4 9 6 7 7 14 4464 लाडू भरले. म्हणजे एका खोक्यात 36 लाडू, याप्रमाणे एकूण किती भरले? 124 खोक्यात 4464. तेव्हा 31 लाडू शिल्लक राहिले. म्हणजे 31 शिल्लक राहिले लाडू काय केले पाहिजे? त्याच्यात मिळवले, मिसळले पाहिजे. 4 1 5 6 3 9 4 4. एकूण लाडू किती होते? 4495. पुढे पहा प्रश्न 39वा. 98 गुणिले चौकट बरोबर 12446. 39वा हा 38वा झाला, हा 39वा. 37वा प्रश्न ही गुणाकाराचा होता. हा 37वा प्रश्न होता. 36 गुणिले 98 गुणिले चौकट बरोबर 12446. आता इथं हे भाग जाणार म्हणजे इथं 8च्या पटीतच असतो. 8च्या पाड्यात 6 किती वाजता येते बघा. फक्त 6 एक वाजता बघायचं आपल्याला. 8 1 8 8 16 दुसऱ्या एक स्थानी येतं. 8 24 8 32 8 45 8 8 48 एक स्थानी 6 पाहिजे. 8 7 56
म्हणजे इतर ज्या संख्येने गुणणार आहे त्याचे एकक स्थानी किती असणार आहे? कुठल्या पर्यायामध्ये बघा बरं, कुठल्या पर्यायामध्ये? कुठल्या पर्यायामध्ये? पहिल्या. मी तो कोणी सोडवत बसतो का आपण? कळायला फक्त एक डोकं लागतं त्याला. पर्याय 127. दुसरा कोणताही पर्याय हो की, मग ते तर आहे की. हे कोणासाठी? भोकेसाठी आपल्या. तुम्ही ही पद्धत वापरली पाहिजे ना. मला एकच स्थानी 8 आणि 7 याचा गुणाकार किती येणार आहे? 8 साठी 56. एकच स्थानी किती आहे? 7. कोणत्या 8च्या पाड्यामध्ये कोणत्या स्थानाचा गुणाकार केला एकक स्थानी 6 येतं? 8 दुने 16 आणि 8 साठी 56. म्हणजे एकक स्थानी मला 2 किंवा 7 अंक असणारा पर्याय लागेल. तो कोणत्या पर्यायामध्ये? फक्त आणि फक्त पर्याय. जर 2 पर्याय असतील, एकक स्थानी 2 असणारा पण 2 एकक स्थानी 7 असणार, तर मला काय करावं लागलं असतं? चेक करावं लागलं असतं. बाकी 2 पर्याय कट केले असते, मी एवढे 2 पर्याय चेक केले. आणि मग त्याच्यावरती सोपी पद्धत की याला एक्स मी जर बांधला तर याला 98 गुणिले तिकडे पाठवले तर काय होईल? म्हणजे काय होईल? 12,446 भागिले 98. 98 ला कितीने भागताय? 14. ओके, 14 ने भागले 14 साठी 98. याला पाडे काढतात. चला, 1 घेतला नाही, 2 घेतले नाही, 4 घेतले, 124. 124 पेक्षा लहान 14 पडत नाही. 14 8 12 124 मधले 112 गेले. 112 वरती 4 घेतले, 124 झाले. 14 8 12 किती राहिले बाकी? 12 वर पुन्हा 6 घेतले. आता किती भागायचे? 7 न. चला, 7 एके बाकी राहिली. एकावर 8 घेतले, 7 14 बाकी राहिली. 4 वरती 9 घेतले, 60 किती आले? हे तर सोडवायचंच आहे. कळत नाही त्यांनी, हे सोडवायचंच आहे. पण आनुष असेल, मोरे असेल, त्यांनी हे लक्षात घेतलं. हे कोणासाठी आहे? कापरच्या कोणासाठी. मात्र यांनी स्वतःचं काम हे दिसलं पाहिजे, हे त्याला सांगता आलं पाहिजे. हे चला, पुढचा प्रश्न 40वा प्रश्न. प्रत्येकी 22 रुपये याप्रमाणे 38 मुलांकडून काही रक्कम जमा केली. या रकमेतून 19 पुस्तके खरेदी केली तर ते पुस्तकाची किंमत एका मुलाकडून 22 रुपये असे 38 मुलांकडनं जे किती रक्कम गोळा होईल कसं काढाल? एका मुलाकडनं 22 असे 38 पोरांकडनं म्हणल्यावर किती रक्कम गोळा होईल कसं काढाल? 38 गुणिले 22. मग 22 गुणिले 38 लिहिली तर चालेल का? 38 गुणिले 22 काय? 22 गुणिले 38 चालणार. आणि याची काय केले? ते गोळा झालेले पैसे तुम्ही लगेच गुणाकार करत बसता. काय करायचं? त्याच्यातनं काय केले आपण? 19 पुस्तकं खरेदी केली. ही जी रक्कम येणार त्याला 19 ती काय करावं लागणार? भागावं लागणार. मी तर अगोदर भागाकार करायचा मग गुणाकार करायचा. भागाकार काय? 19 न 19 ते 19 22 गुणे एका पुस्तकाची किंमत किती आहे? अरे बोल की रे. 8च्या पाड्यात आपल्याला इथं काय 98 ला कशाने गुणल्यावरती उत्तर 12,446. आपल्याला फक्त मी काय बघितलं? 8च्या पाड्यात कोणत्या स्थानी 6 येत? एकच स्थान फक्त बघितलं. आपल्याला गुणाकाराचे एकच स्थानी किती आलं पाहिजे? 6. मग इथं जर दुसरा कोणता 1 घेतला तर एकच स्थानी काय येईल? 8 येईल. 3 घेतलं तर एकच स्थानी काय येईल? 8 3 4 येईल. झालं का आपल्याला? 4 घेतलं 8 चौक एकच स्थानी काय येईल? 32 मध्ये एकच स्थानी काय येईल? 5 घेतलं तर 8 पंचे 40 एकच स्थानी काय येईल? आपल्याला काय पाहिजे? एकच स्थानी. हे 8च्या पाड्यात फक्त दुसऱ्या स्थानी 8 गुणे 16 आणि 8 स 48 7व्या स्थानी
गाठीसाठी 56 म्हणजे कुठल्या साली येते याच्यावर गेस केलंय मी त्यावेळी उत्तर काढलं का नाही मी गेस केलं आणि मग हे तर उत्तर काढलं हे पण आलंच ज्याला येतं हे कळतं त्यांनी हे फक्त वापरायचं ओके चला पुढचा 41वा प्रश्न 41वा प्रश्न आहे 12 गुणिले 14 वजा 8 भागिले 19 गुणिले 33 19 गुणिले 13 वजा 250 आता इथं काय कंस अगोदर सोडवायचे मग कंसामध्ये अगोदर काय करावं लागेल गुणाकार इथं काय दुसरी पद्धत आहे का अशी प्रवृत्ती काय चालणार आहे का काही चालणार नाही इकडे हा सोडवा लागेल हा सोडवायला लागेल पुन्हा काय करावं याच्यामध्ये कॉमन काय काढता येत नाही त्यामुळे आपल्याला इथे हे सोडवावंच लागणार आहे इथं हा गुणाकार करूया 14 दुनी 28 8 14 1 14 2 16 168 वजा 8 भागिले इकडं चला 19चा म्हणता का 13चा चला 13 9 17 दर्शे 117 7 11 13 1 13 11 वजा 215 आता इथे तुम्हाला इथं आडवी किती वजा बाकी शिकवतो पापा 168 आठ गेले 8 गेले एककाची बेरीज 0 आता दशक साली इकडे काहीच नाही 7 शून्य गेले 6 1 107 इकडे भागिले इकडली वजाबाकी करायची 7 8 5 गेले 2 4 8 गेले अशी काट मारायची त्याच्यावरती कोणते नाही करायचं 4 8 गेले 2 8 2 गेले म्हणजे काय झालं घरी 160 भागिले 32 असं करा आता तू हुशार आहे 32 चे 32 कशाने काय भाग 4 निघालो 4 8 32 4 चौक 16 वरच्या शून्याशी 0 8 ने 8 के 8 8 पंचे 40 तर काय येणार आहे 5 32 पंचे म्हटलं तरी काय येणार आहे तर 160 म्हणजे 32 पंचे उत्तर येणार आहे 5 म्हणजे कसं केलं तर उत्तर तेच येतं फक्त गती घेणं आपल्याला गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट करता पुढे भाग 41वा 150 अधिक 90 भागिले 45 वजा 8 गुणिले 4 काय केलं पाहिजे पदावलीमध्ये भागाकार 90 भागिले 45 45 दुने 90 अगोदर अधिक अधिक 2 पुढे वजा 8 गुणिले 4 आता काय करायचं गुणाकार 150 अधिक 2 वजा 8 आता इथे करा 152 वजा 32 गुणाकार 2 गेले 0 5 3 गेले 2 81 मी कुठलाही तोंडी करत नाही घेऊन करतो आणि हे तुम्ही देखील केलं पाहिजे हा तुम्ही पायऱ्या ड्रॉप करा एकाच वेळी भागाकार बी करा इकडे गुणाकार बी करा तुम्ही एकाच वेळी पायरी करा अडचण नाही मला हे केलं पाहिजे हा भागाकार करा त्यानंतर पुढला लगे डायरेक्ट 45 दुनी 90 वजा 8 चे 32 डायरेक्ट ही उडी मागणी मला काय हरकत नाही तुम्ही केलं नाही नुसतं उत्तर मांडलं तर मी फटके चल 43 खालील पैकी कोणत्या संख्येला 6 7 8 ने 43वा प्रश्न का 6 7 8 ने भागले बाकी 5 काय करावं लागेल 6 7 8 ने भागले असता बाकी 5 उरेल म्हटल्यानंतर काय पाहिजे 6 7 8 चा काय पाहिजे नसावी 6 7 8 चा नसावी इथं काढायला काय करायचं चला
तिन्ही संख्येला कशाने भाग जातो? दोन संख्येला जातो. 2 2 त्रिक 6 ते 7 कसे 2 चौक 8. आता याचे फॅक्टर 3 मूळ आहे 7 मूळ फक्त 4 चे फॅक्टर. 4 चे 2 गुणिले 2 लिहिलं तर पुन्हा काय करणार? गुणाकार करताना 2 गुणिले 2 करणार. इथे 4 7 28 28 त्रिक 84 84 गुणिले 168 ला 6 ने भाग घालवला पूर्ण भाग जाणार आहे. 7 ने घालवला पूर्ण जाणार आहे. 8 ने घालवला पूर्ण जाणार आहे. आपल्याला बाकी 5 उरते म्हणजे याच्यात अधिक 5 केले तर उत्तर काय येणार आहे का पर्यायामध्ये? नसेल. 168 ची दुप्पट तिप्पट चौपट कर. 168 ची दुप्पट केली तर 8 दुणे 16 7 चले 12 13 3 चले 1 2 3 336 अधिक 5 431. त्या 336 ला सगळ्यांनी पूर्ण भाग करायचा 6 ने 7 ने 8 बाकी 5 उरते म्हणून अधिक 5 करायला पाहिजे. आलं का लक्षात? चला पुढील प्रश्न 2/3 प्रश्न क्रमांक 44. दोन छेद 3 3/6 7/12 आणि 17/36 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? इथं जर प्रश्न पाहिला त्याची 1 पट अधिक 1 याची दुप्पट आहे त्याची दुप्पट इथं काय असा संबंध जोडता येत नाही. 17 गुणिले 34 इथं छेद सारखा करून याचं करायचं म्हणलं तर इथं सगळ्याचा छेद सारखा करावा. ही एक पद्धत. 3 6 12 36 याचा लसावी काय 36 करायला आता 36 करायला म्हणलं किती पट करावं लागेल? छेदाची 12 पट केली तर अंशाची 12 पट. याचा 36 करायला याची किती पट करावी लागेल? छेदाची 6 पट म्हणजे अंशाची 6 पट 18. इथे 36 करायला म्हणलं किती पट करावी लागेल? 3 पट. छेदाची 3 पट केली अंशाची 3 पट 21. इथे छेदाची किती पट करावी लागेल? 1 पट अंशाची 1 पट. जेव्हा छेद सारखा असतो ज्याचा अंश लहान तो लहान त्याचा अंश मोठा तो मोठा. त्यातला मोठा कोणता लहान कोणता? त्यातला विचारला सर्वात लहान कोणता? आणि इथं काय पद्धत आहे? दशांश चिन्हात ही आपल्याला आलंच पाहिजे. हे दशांश चिन्हात करू आपण. हे केलं बरोबर आहे. हे दशांश चिन्हात करू. चला 3 पडे 2 आहे का? भाग शून्याचा लागला 2 दशांश चिन्हापर्यंत जायचं. तर मनाचा शून्य घेतला झाली 20. 3च्या पड्यात 20 पेक्षा लहान 3 स 18 बाकी राहिली 2 पुन्हा शून्य घेतला 20 3 स 18. तर इथं भाग शून्याचा 3 शून्य घेतले 3 6 25 बाकी शून्य राहिले. पुन्हा शून्य घेतला मनाचा शून्य झाली 6 0 0. पुन्हा इथं 12 पड्या 7 आहे का? नाही 7 पेक्षा लहान शून्य भाग शून्याचा मनाचा शून्य घेतला झाले 70. 12च्या पड्या 70 70 पेक्षा लहान 12 25 60 बाकी राहिली 10 वर शून्य घेतला 12 इथे भाग शून्याचा 36च्या पड्यात 170 नाही 170 पेक्षा लहान 36 चौक 144 36 पंचे 180 होते 36 चौक 44. आता एक एक दशांश चिन्ह आपण बघितलं तर 0.6 0.5 0.5 0.4 एक एक पर्यंत केलं किंवा तसे काढून टाकले एक लहान कुठं आहे? सगळीकडे दशांश चिन्ह एक एक घर फोडा सारा. सगळ्यात लहान सगळ्यात मोठा एक दशांश चिन्हापर्यंत केलं तरी पुरेसं होतं. पण आपण सवय लावताना 2 दशांश चिन्हापर्यंत जायची सवय लावायची. चला पुढील प्रश्न. रंजनाच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या
68 रंगीत टोप्यांपैकी 1/4 टोप्या निळ्या रंगाच्या होत्या तर इतर रंगाच्या टोप्या. हा प्रश्न क्रमांक 45. वाढदिवस होता, वाढदिवसामध्ये 68 टोप्या आणल्या होत्या, त्यातल्या 1/4 निळ्या रंगाच्या होत्या. तुम्ही करणार गुणिले 1/4 4 एके 4 4 17 17 कसल्या आल्या निळ्या आल्या. आपल्याला इतर रंगाच्या विचारले म्हणलं काय करणार 68 मधनं 17 निळ्या वजा केल्या राहिल्या किती 8 सांगितले 1 आपल्या 51 इतर रंगाच्या. हुशार मुलगा काय करेल 1/4 निळ्या याचा अर्थ 4 भागापैकी 1 भाग राहिला किती. मग इथं त्याने 68 गुणिले 3/4 केलं असतं. इतर रंगाच्या किती 3/4 म्हणून 1/4 काढल्या तर निळ्या आहे. आपल्याला निळ्या विचारले असते तर हे उत्तर बरोबर येईल. समजलं. इतर रंगाच्या विचारले 1/4 निळ्या याचा अर्थ 4 पैकी 1 भाग निळा आहे. राहिले किती भाग 3 3/4 इतर रंगाचे 4 एके 4 4 17 17 आपण त्याला डायरेक्ट आलं का इथं हे दोन्ही करावं लागलं का कळून समजून घे. चला पुढील प्रश्न 46. 18/22 अधिक चौकट बरोबर 77/66. आज काय 22 66 22 आणि 44 66. 18 27 5 असं करायचं का नाही करायचं. इथं काय करावं लागेल आपल्याला एक तर याला काय येते माहित नाहीये. याच्यामध्ये हे काय अधिक आहे हे तिकडे पाठवले तर म्हणजे इकडे चौकट राहिली बरोबर 77/66 वजा 18/22 वजाबाकी करायला काय करायला पाहिजे 66 मध्ये 22 घालवले जवान कुठे जवान कुठे हा 66 मध्ये 22 गेले आहे का नाही. हा वैटे काय 66 मध्ये 22 गेले. हा 55 मध्ये 33 गेले 22. आपण किती गाजवले आम्ही बघितले त्यामुळे आपण जादा बोलू नये. हा आपलं तोंड किती तर तुलू तुलू चालतंय आम्ही बघतोय. फक्त इथे तोंड तुलू तुलू चाललाय हात तुलू तुलू चालवा हो. हा मी तर छेद सारखा काय होईल 66 याची 1 पट अंशाची 1 पट वजा याची तिप्पट आहे 18 तिप्पट 7 4 गेले 3 7 5 गेले 2 छेद 66 आहे का पण यामध्ये एखादा हुशार मुलगा काय करेल पहा बघा म्हणजे हुशार मुलगा कसा विचार करतो. पण एवढ्या मोठ्या करत बघा इथं संक्षिप्त म्हणते आपलं 66 आखरीसाठी 7/7 आणि इथं पण संक्षिप्त रूप कशा जाईल इथे 2 नव्हे 18 आणि मग हे इकडं पाठवून म्हणजे 7/6 मधनं 9/11 होणार उत्तर तेच येणार आहे फक्त संख्या लहान झाल्या. आता इथं लसावी काय येते 7 11 66 देणार याचे 11 पट होणार आहे आखरीसाठी 77 याची 6 पट होणार आहे 954 आली का ते चालते हे झालं का ते सगळं. फक्त इथे संक्षिप्त रूप केल्यामुळे लहान संख्या झाल्या होत्या या संख्या लहान झाल्या उत्तर वेगळं येत नाही. चला पुढील प्रश्न 3/7 गुणिले प्रश्न क्रमांक 47 3/7 गुणिले 7/5 गुणिले 8/3
इथं संक्षिप्त रूप देत असेल छेदाने छेदाला द्यायचं नाही, छेदाने अंशा या 7ने 7 एके 7 7 एके 7 या 3ने 3 एके 3 3 एके 3 या 5ने कुठं अंशाला जाते का, या 8ने कुठल्या अंशेदाला, मग अंशांशाचा गुणाकार 8 एके 8 एके 8 8 आणि 1 9 आणि 10 छेदाच्या जाता 5 805 येणार आहे का पर्यायामध्ये 805. मग त्याचा सममूल्य तो पर्याय बघायचे 168/35. दुसरा पर्याय हे 8/15. तिसरा आहे 56/35. चौथा आहे 24/6. पट करत जावा. त्या 5ची 7 पट, छेदाची 7 पट गेली, अंशाची 7 पट आहे का 8ची 7 पट नाही चालला. इथं छेदाची झाली 3 पट 5 3 15, मग अंशाची पण किती पाहिजे 3 पट, 8ची 3 पट आहे का नाही. इथं छेदाची 7 पट, अंशाची पण 7 पट आहे का 8ची 7 पट. या पद्धतीनं ते शोधलं पाहिजे. आणि हे फक्त चव्हाण कच्चं काम केलं तर येतं. आम्ही तोंडी गाजवतो. अहो चुकलेले तुमचे प्रश्न बघितले ना तर हसायला येतं. आणि अवघड प्रश्न मात्र अगदी बरोबर सोडले की जे प्रश्न चुकण्यासारखे आहेत ते परफेक्ट आहेत. साधं मराठीमध्ये पर्यायी पद्धत वापरायला सांगितली. ही जर तुम्ही प्रत्येक पर्यायावर विचार केला असता, योग्य अयोग्य अशा पद्धतीनं, बरोबर चूक अशा पद्धतीने केला असता तरी कळलं असतं. चला प्रश्न पुढचा 7/18 बरोबर 56/64 48. 7/18 बरोबर 56/64. बाबर इथं पट संबंध जोडता येतो का किती 8. छेदाची पण 8 याच्यासाठी पाडेपाठ त्याचं श्रेणी आमचे पाडेपाठ कोणी करायचे. डोक्या ओझं होतं पाडेपाठ करायला सांगितले की 4 × 6 छेद 3 × 7 याच्या गुणाकाराची सममूल्य नसणारा पूर्णांक होता. 24/21 पहिला पर्याय. दुसरा 62/63. तिसरा 42/48. चौथा 96/84. का इथं 13 गुणाकार तर 7 × 21 आहे 24. 21 ला 21 आहे का 24 ला 24 सममूल्य इथे 21 ची 24 ची आहे का इथे 21 ची नाहीये. इथे बघू 21 चोक किती पट आहे 24 ची 4 पट आहे. आता इथं मात्र आपल्याला हे चेक करावं लागेल. त्याला संक्षिप्त रूप द्यावं. कशाने संक्षिप्त रूप जाईल इथं अगोदर संक्षिप्त रूप द्या. कशाने जाईल 3 एके 3 3 × 6 अंशांचं केलं तर 8 × 6 इथं किती करा 6ने 6 चालेल का. प्रश्न क्रमांक 50 165/297 या पूर्णांकाचा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक. याला आपल्याला संक्षिप्त रूप दिलं पाहिजे. कितीने भाग जाईल 33. एवढी हुशार आहे ती. 1 ने भाग झाला 7 12 9 7 16 18 3 ने भाग जातोय 3 5 15 1 पहिला 3 5 15 3 9 27 बाकी 2 9 3 9 27  11 ने भाग गेला 5 55 11 9 लागला
पाहायला अंश 5 असलेला सममूल्य अपूर्ण कोणता? 5च्या पटीत त्याचा सममूल्य बघत जायचा, दुप्पट तिप्पट चौपट आहे का. त्याला 51 प्रश्न. सर त्यांनी काय सांगितले 105 हा नाही बरोबर आहे, तुझ्यासाठी ते योग्य आहे. फक्त पेपरामध्ये पण अशी गाजवली पाहिजे. सुयशच्या दुकानातून 2.5 किलो रवा, 1/2 किलो तूप, 3.5 किलो साखर, 1/2 किलो डाळ खरेदी केली तर त्याने एकूण किती वजनाचे सामान सांगितले. किलो कसं ग्रॅम पर्यंतची गरज पाहिजे. ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. रवा किती घेतला? 2.5 किलो म्हणजे किती? 2 किलो 500 ग्रॅम. त्याची मांडली 2 किलो 500 ग्रॅम. 1/2 किलो तूप, 1/2 किलो म्हणजे किती? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, त्याची अर्धा किलो म्हणजे 500, 1/2 किलो म्हणजे 750 ग्रॅम. 3.5 किलो साखर, 3 किलो 500 ग्रॅम आणि 1/2 किलो डाळ, 1/2 किलो म्हणजे 250 ग्रॅम. आणि असे एकूण वजन किती झालं त्याच्याकडे? 7 शून्याचे 12 आणि 5 17 20 शून्याचे 2 3 5 2 7 किलो वजन झालं त्याच्याकडे. 2.25 मीटर. 2.25 52वा प्रश्न. 2.25 मीटर त्याचे सेंटीमीटर करायचे. सेंटी, डेसी आणि मीटर. 2 मीटरचे करा बरं मीटर सेंटीमीटर. 1 मीटरचे सेंटीमीटर 100. 2.25 म्हटल्यानंतर किती होती? 2225 आहे ना. 2.25 म्हणजे 225 बरोबर आहे. 225 आणि सगळ्यांची चुकीच होते बऱ्याच जणांची. 1/2 किलो इथं 100 मिळते झाली. मग अर्धा म्हणल्यानंतर 50, 1/2 म्हणजे 25. 2.25 म्हणलेले आहे किती येणार आहे? 225. कसा हलवला की हल्ला? 250 होईल नाही. घड्याळात 4 वाजून 44 मिनिटं झाली तर 3 तास 33 मिनिटाचा घड्याळ किती वाजले? घड्याळ वाजवले आहे 4 वाजून 44 मिनिटं. ही मिनिटे आहे 1 तास. 4 वाजून 44 अजून म्हणलं 3 तास 33 मिनिटांना. या 3 तास आणि 33 मिनिटं मिळवायची. इकडे किती मिनिटं झाली? 77. 7 तास 77 मिनिटं. 77 मिनिटं वाजतात का घड्याळा? काय करायचं? या मिनिटाचे तास करायचे. 60 वजा केले तर राहिले किती? या 60 मिनिटाचा काय करायचा? तासात मिळवायचा तो. 60 मिनिटं 8 तास 17 मिनिटे. हा काय म्हणतोय? एका गावाहून एक बस सकाळी 9:20 वाजता सुटली. इच्छित स्थळी सायंकाळी 5:10 पोहोचली तर या प्रवासात किती वेळ? पोहोचलेल्या वेळेचं निघालेली वेळ वजा करायची. 5 तास 10 मिनिटं त्याच्यामधून 9:20 वजा करायची. त्यांना 9:20 नंतर 5:10 वजा करायचे ना. मग 5 वाजून 10 मिनिटांना जात नाही तर 9:20 मिनिटं. मग 9:20 मिनिटांना 5 वाजून 10 मिनिटं वजा करायची. हे 24 ताशी करायचे. म्हणजे संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटं म्हणजे 24 ताशी घड्याळ किती वाजले? 17 वाजून 10 मिनिटं. त्यातनं सुटले 9 वाजून 20 मिनिटं निघालेली वेळ वजा करायची. 10 मिनिटात 20 मिनिटं जात नाही. 20 मिनिटात 10 मिनिटं काढू
लोगो काय करायचं? इथनं हातचा घ्यायचा 1 तास, एका तासाची मिनिटं किती होतात? आणि हे 10 झाले किती? 70. 70 मधनं 50 20 गेले, 50 16 9 गेले 6. 7 तास 50 मिनिटं प्रवासाला लागलेला वेळ आहे. पुढे कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येतात? सप्टेंबर किती दिवस असतात? एप्रिल, ऑक्टोबर, नोव्हेंबर. मग या 30 महिन्यांचे दिवसाचे महिने आहेत, त्याच्यामध्ये किती वार 5 वेळा आहेत? फक्त 2च वार, 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा आहेत. आणि या ठिकाणी 31चा महिना आहे, आठवडे केले तर 4 आठवडे 3 दिवस शिल्लक राहतात. म्हणून 1 तारीख 2 तारीख 3 तारखेचे वार 5 वेळा आहेत. 30 तारखेचे महिने कोणते? आधी मग मी काय म्हणते? एजी सुनो ए जी नो. मम्मी म्हणते ना पप्पाला, एजी म्हणते, सुनोजी म्हणते ना. एजी सुनो हे 30 दिवसाचे महिने. ए म्हणजे एप्रिल, जून म्हणजे, स म्हणजे, नो म्हणजे, एवढे 4 महिने 30चे. 1 महिना असा आहे तो 30चा बी नाही 31चा बी. कुठला? फेब्रुवारी. आणि बाकीचे सगळे महिने आहेत ते, बाकीचे सगळे महिने कितीचे? 31चे. 30 आणि 31चे म्हणते. 1 महिना 28चा किंवा 29चा. 4 महिने 30चे. राहिले किती महिने? वर्षाचे महिने किती? 12 ते 5 गेले, राहिले किती? आणि 7 महिने आहेत ते सगळे 31चे आहे. लक्षात ठेवायचं. 30चे महिने वर्षात किती? फक्त आणि फक्त 4च महिने 30चे. बाकीचे सगळे महिने 31चे. फक्त 1 महिना तेवढा 28चा किंवा 29चा. 56वा प्रश्न. 21 मार्च नंतर 13व्या दिवशी सुदेश मुंबईला जाणार आहे, तर तो कोणत्या किती तारखेला जाईल? 31 मार्च नंतर 13 दिवस. 31 मार्चच्या पुढे 13 दिवस. मार्च आहे, मार्च महिना. 31 आणि 13 किती होतात? सर 21 आहे. 21 आणि 13 किती होतात? 34 मार्चला जायचं. 34 मार्च संपली. 31चा आहे महिना. आपल्याला किती करायचं आहे? 34 आणायचं आहे. 31च्या नंतर 32 33 34. तारीख कोणती येणार आहे? 3 महिना कोणता असणार आहे? एप्रिल. आले का लक्षात? 31 पर्यंत. 31च्या पुढे 32च्या किती 1 लिहायचा? 32 33 34. काय हरकत? चला पुढे. 2 ग्रोस आणि 3 दस्ते. 2 ग्रोस आणि 3 दस्ते. मी एवढे कागद घेतले तर किती कागद आहे ते करायचे. 1 ग्रोस म्हणजे किती? राहा शाळा तो आधी शाळा. 1 ग्रोस म्हणजे किती? 12 डझन. 12 डझन म्हणजे 2 ग्रोस म्हणजे किती? 144 दोले. 1 दस्ता म्हणजे किती? 2 डझन. 2 डझन म्हणजे सुट्ट केलं तर 1 दस्ता म्हणजे
सुट्टे केले तर किती झाले 24. 3 रस्ते म्हणजे 24 आणि 72. आणि यांची करायची बेरीज 8 आणि 2 10शी 0 चले 7 आणि 8 आणि 8 16शी 6 चले 2 आणि किती कागद झाले 360 कागद. पुढे 2736 कागद म्हणजे किती ग्रोस 2736 कागद म्हणजे किती ग्रोस विचारले. एक ग्रोस म्हणजे किती रे आता एका डझन पाहिजे का त्याचे का सुट्टे कागद आहे तर त्याचे ग्रोस बनवायचे म्हणजे आपल्याला 12 ने भागून चालेल का. आपल्याला एक ग्रोस म्हणजे किती कागद कशाने भागलं पाहिजे ग्रोस करायचे म्हणजे एका ग्रोसचे कागद होता सुट्टे 144 2736 भागिले 144 त्याला भाग कशाने जाईल 12 ने 12चा वर्ग 144 12 गुणे 24 बाकी राहील ते नाव घेतले 33 12 गुणे 24 33 बरोबर 24 गेले 9 9 6 आणि 12 एके बाकी राहिली 10 वर 8 घेतले 12 म्हणजे किती ग्रोस होती 59. एक पुस्तक व एक वही याची किंमत 57 रुपये. पुस्तकाची किंमत वहीपेक्षा 13 ने जास्त आहे. 60वा प्रश्न 59. श्रेयाने प्रत्येकी 7 रुपये प्रमाणे 3 खोडरबर 8.5 रुपयाने 8 पेन्सिली तिने दुकानदाराला 100ची नोट दिली तर दुकानदार किती पडेल 7 रुपयाने 3 खोडरबरचे किती पैसे झाले रे 7 रुपये 8.5 रुपये 8.5 या सगळ्या 8 पेन्सिली घेतल्या किती पैसे होते 5 8 पंचे 40 0 4 4 8 8 64 4 68 दशमिक एका संख्येचा होतो पेन्सिल किती होती 68 आणि एकूण बिल किती झालं दुकानदाराचं 8 आणि 9 ते दुकानदाराला 100 रुपयाची नोट दिली दुकानदार किती परत देईल 100 वजा 10 जात नाही 10 ने 9 गेले 1 10 ने 9 गेले एवढे रुपये परत मिळतील एकावर एक किती आहे एवढे एकावर एकावर एक 11 ने एकावर एक मांडले बरे एक दशक एक 11. चला एक पुस्तक व एक वहीची किंमत 57. एक पुस्तक आणि वही घेतली तर याची किंमत होते 57 रुपये. पुस्तकाची किंमत वहीपेक्षा 13 ने जास्त आहे. पुस्तकाची किंमत वहीपेक्षा 13 ने जास्त आहे याचा अर्थ दोघांच्या किमतीमधला फरक आहे. दोन संख्यांची बेरीज आणि फरक केला असेल तर मोठी संख्या म्हणजे पुस्तकाची किंमत कशी काढाल बेरीज काढाल. वहीची काढायची असेल तर पुस्तकाची किंमत काढायची असेल तर 57 अधिक 13 भागिले 2 57 13 7 3 10 0 चले 5 6 7 70 भागिले 2 35 रुपये पुस्तकाची किंमत येईल. आणि वहीची काढायची असेल तर 57 वजा 13 भागिले 2 57 7 3 गेले 4 5 गेले 4 44 भागिले 2 उत्तरे 22 रुपये. ही कशाची किंमत आहे वहीची. 3 वह्याची किंमत विचारली गुणिले 3 66 रुपये येणार आहे. 61वा प्रश्न एक वस्तू 750 रुपयास विकली असता 50 रुपये 750 रुपये विकली तर 50 रुपये तोटा
मग त्याची खरेदी किंमत किती असेल? 750 रुपये दिला तुम्हाला 50 रुपये तोटा झाला, मग खरेदी किंमत किती? 800 रुपये. तुमची जर ही वस्तू खरेदी किंमत आहे 900 रुपयाला विकली तर काय होईल? किती नफा होईल? कसा काढायचा? 900 वजा 800 इथं 100 रुपये नफा होईल. 62वा प्रश्न. 600 ग्रॅम हे 3 किलोग्रॅमच्या किती टक्के? 600 ग्रॅम हे 3 किलोग्रॅमच्या किती टक्के माहित नाही? 1%. आता इथे किलोग्रॅम आहे, इथे ग्रॅम आहे, चालेल का? काय केलं पाहिजे? किलोग्रॅमचे ग्रॅम केले पाहिजे. 600 बरोबर 3 किलोग्रॅमचे ग्रॅम किती होती? 3000 चे 1%. चे म्हणलं की गुणिले आणि चे शेअर टक्के म्हणलं की चे 100. एक्सला मोकळा करायचा, इथं सगळं पाठवून द्यायचं. 600 गुणिले भागिले 100 इकडे आले गुणिले एक्सला 3000 गुणिले ते इकडे पाठवले भागिले बरोबर एक्स. शून्य घालवा. 1 2 3 3 3 एका 3 3 गुणे 6 10 गुणिले 2 20. 3 किलोग्रॅमचे 20% येतात 600 ग्रॅम. पुढे 70 ही संख्या 25च्या शेकडा किती आहे? हेच गणित, हेच गणित आहे. काय म्हणजे 70 ही संख्या 25च्या च्या म्हणजे चे च्या ची आणि किती शेकडा आहे माहित नाही? एक्स शेकडा. शेकडा म्हणजे की काय असतं त्याचा छेद 100. मांडणी काय? 70 बरोबर 25 गुणिले एक्स छेद एक्सला मोकळा करा. इकडं जे आहे भागिले 100 ते इकडं पाठवले गुणिले 100. एक्सला गुणिले 25 तिकडं पाठवले भागिले इकडं राहिला 25 ते 25 25 100. 70 गुणिले 4 7 शून्य मांडून टाका. 7 चोक 280%. 70 ही 25ची 280%. 64 प्रमाणे दर साल दर शेकडा 8 दराने 12,000 रुपयाच्या त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर 4 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल? रक्कम परत मिळेल म्हणजे रास विचार. ज्यामध्ये आपल्याला काय काढलं पाहिजे? व्याज. व्याज कसं काढतो? मदत भागिले 100. मुद्दल आहे 12,000, दर आहे 8, कालावधी आहे 4 वर्ष भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले. 12 96 पुन्हा 96 गुणिले 4 केलं पाहिजे. 832 32 गुणिले 120 केलं पाहिजे. सोपं आहे. 120 गुणिले 32 तुम्हाला नाही पाडा. 32 शून्य 32 गुणे 64 42 7 32 32 6 आणि तुझी एवढं काय झालं? व्याज. तेवढं देऊ चालेल का? मुद्दल बी द्यावं लागेल. हे 12,000 असे एकूण किती मिळतील? 15,840 रुपये परत द्यावे लागतील. 65वा प्रश्न. 25,000 रुपये या रकमेची 10,7 सरळ व्याजाने 3,350 रास होण्यास किती वर्ष लागतील? रास दिलेली आहे 33,750. या राशीवरनं मुद्दल वजा केलं तर व्याज येणार. त्यातनं मुद्दल ही रास आहे, त्यातनं मुद्दल वजा करा. जे इथं व्याज किती येणार आहे? 0 5 7 13 5 गेले 8 0. 8,750 काय येणार आहे? व्याज. आणि मग इथं आपल्याला काढायचा आहे कालावधी. कालावधी बरोबर
व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. व्याज आले 8,750 गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे 25,000 गुणिले कालावधी किती आहे दर दिला 7 कालावधी काढा. त्याला संक्षिप्त करून त्या शून्य घालवा 1 2 3 1 2 3 शून्य घालवा 25 त्रिक 75 27 मधलं 75 गेले 12 12 5 किती 125 25 5 25 असेल 7 1 7 7 5 35 काय आहे 5 वर्ष कालावधी वर्षात म्हणजे किती महिने 5 वर्ष म्हणजे 60 महिने. काटा 9 वर आहे तर 2 काट्यातील कोणत्या प्रकार घड्याळ काढायचं 6 आणि 7 च्या दरम्यान तास काटा आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे 9 3 12 3 6 9 मिनिट काटा दाखवा. तास काटा 6 आणि 7 च्या मध्ये दाखवा कोणता कोण झाला हो लघु कोण झालेला आहे 90 अंशाचा इथे होईल 90 अंशापेक्षा लहान आहे याला काय म्हणतात लघु कोण 90 अंशापेक्षा लहान. 67 पुढीलपैकी कोणते समांतर रेषेचे उदाहरण नाही. समांतर रेषा उदाहरण नाही त्याला गोल करायचा लक्षात पेपरला बसल्या असा नाही का तिथं गोल झालाच पाहिजे. पहिलं रेल्वेचे रूळ समांतर असतात का असतात मी तर बरोबर बोलतात. दिव्याचा खांब आणि रस्ता दिव्याचा खांब आणि रस्ता दिव्यात हे असा रस्ता असतो दिव्याचा खांब असा असतो समांतर असतो का कसा असतो रस्त्याला दिव्याचा खांब लंब असतो लंब. तिसरं लाकडी टेबलाचे पाय लाकडी टेबलचे पाय हा पाय हा पाय समांतर असतो. माणसाचे 2 पाय दोन्ही पायाला एकमेकाला कसे असं आहे का बापला तिकडं नाही समांतर म्हणजे पॅन आहे. आणि 4 झेब्रा क्रॉसिंगची अशी पट्टी समांतर आहे का या रेषेला या त्याला 68 कोणता वेळ लागला. आकृतीत चौकोनांची संख्या किती 68. काय या पद्धतीचे प्रश्न 5वीला येतातच. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवणे हे खरं कौशल्य तुमचं. हा 8वीचे गोळा करा तू पा याच्यामध्ये विचारले चौकोन किती सगळ्या आकारांना नंबर द्या 1 2 3 4 5 6. चला सिंगल नंबरचे चौकोन सांगा सिंगल डिजिटचे. 1 नंबर आहे का 2 1 नंबरचा त्रिकोण आहे चौकोन पाहिजे 2 नंबर आहे 3 नंबर आहे 4 नंबर चौकोन आहे का 5 नंबर 6 नंबर मी तर 3 चौकोन झाले सिंगल डिजिट. दोघांचा 1 आणि 2 चा मिळून चौकोन बनेल का 1 आणि 3 चा कमी 2 आणि 4 चा कमी 3 आणि 4 चा 3 चा 5 चा 4 चा 5 चा 5 चा 6 चा 5 आणि 6 चा मध्ये किती झाले 3. आता तिघांची 1 2 3 चा बनेल का 1 2 4 चा 3 4 5 चा 3 4 5 चा बनेल 3 4 3 5 6 चा 4 5 6 चा नाही तिघांचा फक्त एकच बनतोय
चौघांचा 1 2 3 4 1 2 3 4 3 4 5 6 3 4 5 6 एवढे 5 जणांचा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 जणांचा एक जमतोय असं काय कुठला हे घेऊन 5 जणांना पण नाही काही हात सोडून नाही 6 जणांचा 1 3 4 5 6 याचा एक किती झाले 3 3 6 7 8 9 2 11 पर्याय क्रमांक 69 पहा O केंद्र असलेल्या वर्तुळावर P हा बिंदू आहे बिंदू P हा O पासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे तर पुढील कोणत्या रेषेची लांबी वर्तुळाच्या जिल्ह्याची लांबी असू शकेल पहा O केंद्र बिंदू आणि वर्तुळात P हा बिंदू आहे आणि याचा अंतर दिलेले 5 तर सर्वात छोटी जीवाची लांबी काय असेल जास्तीत जास्त 10 पेक्षा जास्त असू शकेल का नाही त्यामुळे पहिला पर्याय 11 दुसरा 10.5 तिसरा 10 चौथा 10.5 पर्याय क्रमांक 3 17वा प्रश्न 1.5 मीटर तारेपासून 50 सेंटीमीटर लांबी असणारे एक आयत तयार केला तर आयताची रुंदी किती असेल 1.5 मीटरचा 1.5 मीटर तारे आणि एक आयत केला त्याची लांबी 50 सेंटीमीटर आहे रुंदी किती येईल असं विचारलं आयतची लांबी 50 तर रुंदी किती असणार लांबी पण समोरची किती असणार आहे 50 हे सेंटीमीटर दिले 1.5 मीटरचे सेंटीमीटर किती होतात लक्ष दे 1 मीटरचे सेंटीमीटर किती 1 मीटर सेंटीमीटर 1.5 मीटरचे 150 मी तर 50 100 गेले राहिले किती 50 मी 50 दोन इकडे टाकायचे किती येणार आहे 25 सेंटीमीटर जिथं 1.5 मीटर आहे परिमिती मग भागिले 2 केलं 75 ही लांबी आणि रुंदीची बेरीज येते 75 मधून 50 लांबी वजा केली तर रुंदी 25 सेंटीमीटर येणार आहे पुढचा प्रश्न पहा आकृतीबंध पूर्ण 71 14 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 224 सेंटीमीटर त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 196 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आता चौरस पहा 224 चौरस मीटर आयत आहे आकृती काढायची त्याची रुंदी दिलेली 14 क्षेत्रफळ दिले 224 लांबी किती असेल लांबी गुणिले रुंदीचे एकच 224 या 224 ला 14 ने भागलं 14 एके 14 बाकी राहिले 8 8 4 घेतले 84 14 84 ही लांबी किती असणार आहे 16 आता त्यांनी काय म्हणले लांबी किती करायला म्हणजे 196 चौरस सेंटीमीटरचं क्षेत्रफळ मिळेल चौरस 196 सेंटीमीटरचं चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असेल तर या चौरसाची बाजू किती आहे 14 आहे तर लांबी किती आहे 16 ती कितीने कमी करावी लागेल 16 वजा 14 म्हणजे 2 सेंटीमीटर कमी करावी लागेल हा एका झाला 72वा प्रश्न आकृती पण काय 3 5 8 13 21 प्रश्नाची 3 5 याची बेरीज 8 5 13 13 21 21 13 34 इथं काय पाहिजे 34 73वा प्रश्न 5 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन एकमेकाभोवती रचावे म्हणजे 50 सेंटीमीटर बाजू असणारा घन 5 सेंटीमीटरचा घन आहे आणि आपल्याला 50 सेंटीमीटर बाजू असणारा पाहिजे 50 जर 50 करायचं असेल 5 च 50 किती लावायला लागतील असे 10 लावायला लागतील 50 असे किती लावावे लागतील असे 10 लावायला लागतील म्हणजे 50 अशा आडवे 10 उभे 10
आणि अशी किती लावायला लागतील? अशी 10. किती घन लागतील? 10 गुणिले 10 गुणिले 10 1000. हे कसं करायचं? तर 50 सेंटीमीटर असणारा घन त्याचं घनफळ 50 गुणिले 50 गुणिले 50. आणि आपल्याकडे आहे 1. खाली बसा का? तर काय हो? आपल्याला बनवायचे 50 सेंटीमीटर बाजूचा घन. त्याचं घनफळ 50 गुणिले 50 गुणिले 50. आणि आपल्याला दिलेला घन आहे त्याचं घनफळ किती? 5 गुणिले 5 गुणिले 5. मग इथे ते 5 एके 5 5 10 50. 5 एके 5 5 10 50. 5 एके 5 5 10 50. म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10. 10चा घन 1000 घन लागतील आपल्याला 5चं 50 करायला. 74-75 वा प्रश्न हा आपल्याला दिलेला आहे चित्रालेखावर. या चित्रालेखामध्ये एक भाजी म्हणजे 3 किलो, एक चित्र म्हणजे 3 किलो दिले. मग चित्रालेखा भाजी विक्रेत्याकडे भाज्या किती आहे त्याचं वजन दिलं. पानं 3 चित्र आहे म्हणजे किती किलो आहे रे? एक चित्र म्हणजे 3 किलो म्हणजे 9. 3 चित्र म्हणजे 9 किलो. बटाटा 7 चित्र आहे 21 किलो. मेथी 4 चित्र आहे 4 × 12 किलो. वांगी 5 चित्र म्हटल्यानंतर 15 किलो. टोमॅटो 3 चित्रे म्हटल्यानंतर 9 किलो. आता विचारलं काय प्रश्न? भाजी विक्रेत्याकडे असलेल्या पालेभाज्याचं वजन किती? पालेभाज्या कोणत्या? ज्याच्यात पाल्याची भाजी करतात. यात कुठल्या पाल्याची भाजी करा? याची किती होईल? 9 + 12. पालेभाज्या किती आहेत? 21. वांग्याच्या वजनापेक्षा बटाट्याचे वजन किती आहे? वांग्याचं वजन 15, बटाट्याचं वजन 21. वांग्यापेक्षा बटाट्याचं वजन किती जास्त आहे? 6 किलोग्रॅम. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या याच पुढील भागामध्ये पुढील पेपर. धन्यवाद.